हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मिनी ट्रॅव्हल ब्लॉग. तर आज आम्ही जात आहोत गोवा. तर पुणे, कोल्हापूर अँड साऊथ गोवा हा आमचा ट्रिप प्लॅन होता. आम्ही सकाळी 5 वाजता पुण्यातून निघालो आणि कोल्हापूरला 10-11 वाजता मुखदर्शन घेऊन आम्ही गोव्यासाठी निघालो. तर इथे आम्हाला पोचता पोचता सायंकाळ झाली. तो येस, वेलकम टू गोवा. तर आता इथे गोव्यात पोहोचल्यानंतर चेक इन वगैरे करण्यात, तिथे पार्किंगचा पण थोडा इश्यू होता. तो एक्झॅक्ट साऊथ गोव्यात जाण्यामध्ये आणि चेक इन करण्यात उशीर झाला. मला रात्र झाली, साधारण 9:30 वाजले होते आणि खूप भूक लागली होती आम्हाला. तर आम्ही रेस्टॉरंट इथे शोधत होतो. मध्येच काही शॉप्स पण होते, तर तिथे आम्ही सोव्हिनियर्स चेक करत होतो. तर फ्रीज मॅग्नेट तर मस्ट आहे. फ्रीज मॅग्नेट घेतलेच पाहिजे आपली आठवण म्हणून, की आपण इथे गेलो होतो. मग त्याची आठवण म्हणून आम्ही फ्रीज मॅग्नेट नेहमी घेतो. तर आता आम्ही या रेस्टॉरंटला चेक केले. तिथे मेनू बघितला, पण आम्हाला जे पाहिजे होते ते नव्हते. आणि आता आम्ही 3 जण होतो आणि तिघांना वेगवेगळं काहीतरी खायचं होतं आणि भूक पण लागली होती. मग आम्ही परत दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. इथे तर ॲम्बियन्स खूप छान होता, मस्त ग्रीनरी छान होतं. पण इथे पण असं होतं की जे पाहिजे ते नव्हतं. ॲटलिस्ट कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलं असतं, पण इथे तर असं होतं की ॲम्बियन्सच फक्त चांगला आणि इथे फक्त काही चिकनच अवेलेबल होतं आणि ते चिकन खायची कोणाची इच्छा नव्हती. मग नेक्स्ट रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे पोहोचलो तर तिथे आम्हाला इतकी भूक लागली का मला लक्षात पण नाही, का मी काय रेकॉर्डच केलं नाही. मग पोहोचल्यानंतर रूममध्ये जेवण केल्यानंतर आम्ही रूमवरती पोहोचलो आणि मग उनो खेळला. तर पण आम्ही थोडासा अर्धाच राऊंड खेळलो, कारण झोप लागली होती, दमलो होतो दिवसभर ट्रॅव्हल करून. मग आता आम्ही अर्धा राऊंड खेळलो आणि मग झोपलो. आता आमची एक डॉल्फिन राईड बुक होती, त्यात पण आम्हाला लवकर जायचे होते, कारण ते 10च्या आतच डॉल्फिन दिसतं असं बोलतात. तर माहिती नाही नक्की काय, पण आम्हाला डॉल्फिन दिसला, तर आम्ही 10च्या आतच गेलो होतो. तर हे आहे पॅलोलिम बीच. तर प्लीज स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू.